आणि बातमी आता सोलापुरातून समोर येते। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झालेली आहे। तैलाभिषेक सोहळ्याने या यात्रेची सुरुवात झाली। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि आज नंदीध्वज मिरवणुकीनंतर 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाणार आहे। हजारोंच्या संख्येने आता भाविक सोलापुरात दाखल झालेत। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। तैलाभिषेकाच्या विधीतनं या यात्रेची सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी शुभ्र धवल कपडे घातलेले बाराबंदीमधील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जे भक्त आहेत ते एका रांगेमध्ये एकत्र आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिराकडे होत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। सध्या हे जे नंदीध्वज आहेत ते बिजापूर वेस्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून या नंदीध्वजांवरती आपण जर बघितलं तर गुलाब पुष्पांची वृष्टी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता हा जो समूह आहे तो पुढे कलेक्टर कचेरीकडे जाईल आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ब्रिटिश काळापासून जी एक परंपरा चालत आलेली आहे, सरकारी आहेर या यात्रेतील मानकऱ्यांना दिला जातो, तो सरकारी आहेर त्या ठिकाणी स्वीकारला जाईल। संध्याकाळी आपण जर बघितलं तर हिरेहाबू वाड्यामध्ये हे सर्व जे नंदीध्वज आहेत ते त्या हिरेहाबू वाड्यामध्ये येतील आणि सरते शेवटी उद्या जी काही सर्व सोलापूरकरांना आणि सिद्धरामेश्वर भक्तांना जी आस लागलेली असते ती अक्षता सोहळ्याची आणि त्या अक्षता सोहळ्याची उत्सुकता ही आताच शिगेला जाऊन पोहोचलेली आहे आणि त्याचंच स्वागत करण्यासाठी सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत ते आता सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।